काय सांगा, पत्रकार परिषद अरेंज केली होती, काय विषय होता, कशाच्या अनुषंगाने पत्रकार परिषद? आज अखिल भारतीय छावा संघटनेने पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी भागातील घडलेल्या 2 दिवसापूर्वीच्या घटनेसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषद आम्ही ठामपणे 2 मागण्या समोर ठेवल्या होत्या। एक तर हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शेतकऱ्याच्या मुलाबद्दल वापरलेल्या अपशब्दाबद्दल त्यांना योग्य ते कडकातलं शासन करावं, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी। ह्या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे लवकरच वेळ मागितली आहे। त्यांनाही हे गोष्ट त्यांच्या कानावर घालणार आहोत। आणि दुसरी गोष्ट, तिथे रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली जो स्थानिक ग्रामस्थांवर आणि मान आणि मारुंजी वासियावर जो अन्याय होत आहे, त्यांच्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठीचं नवीन काम आम्ही करणार आहोत। एकंदरीत बघितलं गेलं तर हिंजवडीमध्ये जी ट्रॉफिकची समस्या आहे, त्या ट्रॉफिकच्या समस्येमध्ये काही नागरिक जे आहेत ते विरोधात आहेत, मात्र काही नागरिक जे म्हणतात की जे चाललेले बरोबर आहे, अतिशय योग्य आहे। घटनाक्रम असा आहे, मान हिंजवडी मारुंजेतला भूमिपुत्र शेतकरीसुद्धा ट्रॅफिकवर रस्ता रुंदीकरणाच्या अजिबात विरोधात नाही। त्या शेतकऱ्याची त्या भूमिपुत्राची एवढीच मागणी आहे की माझी जमीन तुमच्या रस्त्यात जाते आहे, तिच्या बदल्यात आम्हाला योग्य मोबदला मिळेल का, मिळेल तो कसा मिळेल, काय मिळेल आणि कशासाठी मिळेल। एकंदरीत बघितलं तर IT क्षेत्र म्हणून ओळखली जाणारी हिंजवडी ट्रॉफिकच्या समस्येमुळे काही कंपन्या बाहेर जात आहेत। त्याच अनुषंगाने हे रोडचं जे रुंदीकरण आहे ते होतं आहे। तुम्ही आत्ता म्हणालात की मोबदला त्या ठिकाणच्या याच्यासाठी ते द्यायला तयार आहे, असं सरकार द्यायला तयार आहे, पण काय देणार अजूनही सरकारनं स्पष्ट भूमिका केलेली नाही आहे। त्यांना कुठल्याही पत्राद्वारे किंवा ग्रामपंचायतमध्ये असा कुठलाही त्यांनी जाऊन कुठल्या अधिकाऱ्यांनी म्हणलं नाही की तुमची एवढी जमीन गेली तर त्याच्या बदल्यात हे मिळेल, एवढी गेली तर हे मिळेल, अशी कुठलीही स्पष्ट भूमिका नसल्यामुळे तेथील शेतकरी हा गोंधळला आहे आणि त्या गोंधळापोटी तो रस्त्यावर आलेला आहे। या लढ्याला तुमच्यासोबत किती स्थानिक नागरिक आहेत? त्या लढ्यामध्ये आम्हाला पूर्ण मानवाशी आमचे अक्षय बुडके हे मानचे रहिवासी आहेत, ते आमच्यासोबत आहेत। काल आम्ही तिथं गेलो, आता तिथं ही मीटिंग चालू आहे आणि उद्या आणि परवा त्या लढ्यामध्ये त्यांच्यासोबत आम्ही उभा राहून खंबीरपणे शासनाच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात खंबीरपणे उभा राहील। PSI जे आहेत तिथले पाटील, त्यांनी शेतकरी पुत्रांना आरवरची भाषा केलेली म्हणताय, त्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद देखील घेतलेली, तर या संदर्भात तुम्ही कुठे कुठे तक्रार केली? या संदर्भात आम्ही काल आमच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तालयात तक्रार केलेली आहे आणि या संदर्भात आयुक्तांनी जर कुठला ठोस निर्णय नाही घेतला तर आम्ही लवकरात पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्याची वेळ मागितलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना सदरील आमचं छावाचं जे संघटन आहे ती समोर जाऊन झालेली सगळी घटना आम्ही खंबीरपणे त्यांना सांगू आणि त्यांच्या कानावर घालू आणि त्यांनी जर नाही म्हटले तर तिथून पुढे मग छावा आपल्या पद्धतीने आंदोलन एक ठामपणे उभा करेल। धन्यवाद।